तर मित्रांनो, आपला मराठी मूव्ही ज्याचं क्वचितच असं होतं, की मराठी मूव्हीमध्ये 3-3 पार्ट एखाद्या मूव्हीचे रिलीज झाले आणि ते होत आहे "ये रे ये रे पैसा 3" या मूव्हीसोबत. याचं जे ट्रेलर लॉन्च आय थिंक ट्रेलर लॉन्च होता, की कुठलातरी एक सोहळा होता, जो त्यांनी केला होता. त्यामध्ये राजसाहेब ठाकरे बोलावले होते. त्यामध्ये रोहित शेट्टींना पण बोलावलं होतं. बिकॉज त्यांच्या म्हणण्यानुसार फर्स्ट पार्टला रोहित शेट्टी आले होते त्यांच्या ट्रेलर लॉन्चला आणि त्यामुळेच तो मूव्ही एकदम हिट झाला होता. बट तसं काही नाही आहे. कारण की तो फर्स्ट पार्टचा जो मूव्ही आहे तोच एकदम भारी होता. ये रे ये रे पैसा. त्यानंतर सेकंड पार्ट मी बघितला नाही आणि थर्ड पार्टचा आता डायरेक्ट ट्रेलर बघू. तो ओव्हरऑल मला असं वाटते, की हा मूव्ही सुद्धा तशाच तऱ्हेनं काम करणार आणि बघू की ये रे ये रे पैसा 3 हा 3 पट पैसा आणतोय का यांच्यासाठी. सो ओव्हरऑल ह्याचं ट्रेलर एकदा आपण बघू आणि रिएक्शन थोडाफार आपल्या देऊ. मुंबई स्वप्नांची नगरी. धर्मा सगळी प्रोडक्शन आहे स्वप्न याच्या पूर्ण मागे. होतील जर जवळ असेल. त्यामुळे क्वालिटीचा इश्यूच नसणार बहुतेक. 5 करोड संजय नार्वे, 5 करोड. बस रमेश कामत. इथेच गडबड झाली. हाय, मी आदित्य. ओळखलं? की बात खुल की छान. बरोबर आहे ना. माझ्या नावावर अजून 100 करोडचा सिनेमा नाही लागलाय ना, पण आता लागेल. आता आई बाबा आले ना स्वप्नात की त्यांनाच सांगणार आहे, तुम्हीच पाठवा एखादा राजकुमार जो मलाच हुंडा देईल 5 करोड रुपयांचा. मी सनी जगदळे. भरत काही जाधव काम यार करायचं नव्हतं म्हणून पर्सनॅलिटी मध्ये मुंबईला माझ्या फुल ईशाचं चेंज. फक्त 30 किलो वजन कमी कर. अरे वा. महिन्याला तुला मी 1 करोड रुपये देईन. मी गण आहे ना, फोन लावतो. बरं. इकडनं गोळी सुटली तर कुठून बाहेर येईल? ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर हे काम व्यवस्थित नाही झालं तर काम जाईल, पैसे जातील आणि बिजॉय आनंदच्या रेप्युटेशन जाईल. बिजॉय आनंद. काय भारी नेहमी अण्णा तुमचा. पोट्या दे नाहीतर बिस्किट दे, गोळ्या दे नाहीतर बिस्किट दे, असं म्हणा ना. बिस्किट डब्यात ठेवायचे असतात, पुस्तकं कपाटात ठेवायची असतात. अण्णा तुमची शपथ. मुचकम. गुजबम्स. हा तेच. राणेबाई 5 करोडची कॅश पकडली आहेत, कॅश. म्हणजे तुमचं परमिशन नक्की? नाही, तुझे पैसे उडवले तिजोरी सकट. अरे वा. तरी यार एवढं लेट का केला मी हा ट्रेलर पाहायला. तेनिया बोल, कुठची फोडू? उजवीकडची का डावीकडची? संजय गायकवाड. बाप. आणि मला ना एक गोष्ट आता संजय नार्वेकर सरांना या ट्रेलर मध्ये बघून मला ते आठवलं जेव्हा मी त्यांना भेटलो होतो. सर्किट जो आहे, सर्किट नावाचं नाटक आहे. ते बालगंधर्वमध्ये शूट सुरू होतं त्याचं आणि ते नाटक पाहायला आम्ही गेलो. सो तिथे माझी भेट झाली होती. भेट म्हणजे काय, आपण जातो ना सेल्फी वगैरे काढायला त्यांच्यासोबत. तर तिथे सेल्फी काढली होती मी त्यांच्यासोबत. सो नंतर मूव्हीमध्ये बघून खूपच भारी वाटतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण पर्सनली भेटतो आणि त्यानंतर मूव्हीमध्ये बघतो. ओव्हरऑल ट्रेलर तर खूप छान होता आणि एक्सपेक्ट करतो की "ये रे रे पैसा" जसा होता त्याच तऱ्हेनं हा मूव्ही सुद्धा लोकांना खूप जास्त हसवणार आणि मनोरंजन करणार. बाकी बघू. बाकी तर मूव्ही रिलीज झाल्यावरच कळणार आपण.